हे सगळं नियोजन करायचं, तरच ते पीक आपल्याला चांगले पैसे देणार आणि आपण बाजारात टिकू शकतो. नाहीतर लावू नका टोमॅटो, मी तुम्हाला हात जोडतोय. जर ह्या सगळ्या गोष्टी होत नसेल तर टोमॅटो लावू नका, दुसरं काहीतरी लावा. रामराम मंडळी, उन्हाळी टोमॅटो लावलाय, लावायचा बाकी आहे किंवा प्लॅनिंग असणार आहे. तर आता आजचा मुद्दा कधी लावणार आहे, काय करणार आहे हा नाही आहे, तर एकदम आढावा आहे की उन्हाळी टोमॅटो लावताना काय काळजी घ्यायची, म्हणजे पहिल्यापासून तर एंडपर्यंत काय काय टप्पे असतात लागवडीमध्ये, कुठं कुठं काय काय आपल्याकडून चुका होतात, याच्याबद्दलच मी हा व्हिडिओ केला आहे. तर नमस्कार, मी अमोल काकडे, नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, हंगाम सुरू झाला आहे. फेब्रुवारीची लागवडी झाल्या, ऑलरेडी मार्चच्या लागवडी झाल्या, आता काही एप्रिलची लागवडीची वाट बघताय. तर आपल्याला सुरुवात पहिले महत्त्वाचं असतं आपलं रान तयार करणे. जसं आता आम्ही रान तयार करून घेतलं आहे, चांगल्या प्रकारे त्याच्यावर 2 ते 3 वेळा रोटावेटर करून घ्यायचं, जेणेकरून रान हे भुसभुशीत झालं पाहिजे, याची क्वालिटी एकदम मेंटेन झाली पाहिजे. त्याच्यानंतर आपले बेड करून घ्यायचे, शक्यतो 5x1 वर लागवड करण्याचा प्रयत्न करायचा किंवा झिगझॅग पद्धतीनं लागवड करायचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर बेसल डोस भरायचे. बेसल डोसचा माझा व्हिडिओ यूट्यूबला आहे, त्याच्यामध्ये मी वेगवेगळे कॉम्बिनेशन सांगितले आहे मागच्या वर्षीच. आता परत एवढं काही सांगण्याची गरज नाही, फक्त त्याच्या बटनवर ती लिंक दिसेल, कारण की हा व्हिडिओ यूट्यूबला पाहिला तरच दिसेल. इंस्टाग्राम आणि फेसबुकला जर पाहत असेल तर बटन दिसणार नाही तुम्हाला. यूट्यूबला जाऊन अमोल काकडे, नेक्स्ट जनरेशन फार्मिंग विथ अमोल काकडे सर्च करा, सेम आयकॉन सेम लोगो दिसेल आणि मग याच व्हिडिओला ती लिंक भेटेल. त्याच्यामध्ये 10-26चं कॉम्बिनेशन, DAPचं कॉम्बिनेशन, बेसल डोसमध्ये काय टाकायचं काय नाही ते दिलं आहे. त्याच्यानंतर मल्चिंग करा. आता एप्रिलच्या लागवडीसाठी माझं सजेशन असणार आहे की ब्लॅक अँड व्हाईट मल्चिंग करा शेतकरी मित्रांनो, त्याचा फायदा असतो. फेब्रुवारी मार्चच्या मिडलपर्यंत आपण सिल्वर ब्लॅक करत असतो, पण आता ब्लॅक अँड व्हाईट करा, त्याचा एकदम छान फायदा असतो. 4 फुटाचंच मल्चिंग करा, मल्चिंगमध्ये पैसे वाचवायचा प्रयत्न करू नका. चांगल्या कंपनीचं 25 मायक्रॉन किंवा एकदम ब्रँडेड कंपनीचं 21 मायक्रॉनचं मल्चिंग घेतलं तरी सफिशियंट असतं. 1000-1200चं मल्चिंग करून फायदा नाही, त्यापेक्षा करू नका. 2 पैसे शिल्लक घाला टोमॅटो करत असेल तर. मग एक माझं बोलणं सरळ असतं, फेका नाहीतर बँकेत पैसे फेका. एक तर टमाटे रस्त्यावर फेका, नाही तर बँकेत पैसे फेका. ही रिॲलिटी टोमॅटो शेतीची आणि सगळ्यांना माहिती आहे. तर मल्चिंग चांगल्या क्वालिटीचा घ्या, बेड चांगल्या क्वालिटीचे बनवा, त्याच्यानंतर ड्रीप चांगल्या क्वालिटीचं घ्या, त्याचा डिस्चार्ज चेक करा, जमिनीची लेवल करा. आम्ही जमिनीची लेवल केली, तुम्ही बघू शकता आमच्या जमिनीची लेवल नव्हती. डिस्चार्ज कमी जास्त भेटायचं तर कमी जास्त उत्पादन निघायचं, काही झाडांना माल चांगला यायचा, काही ना कमी यायचा. ती लेवल करून घेतली, त्यामुळे ही गोष्ट करून घ्या. आता त्याच्यानंतर रोप बुक केल्यानंतर नर्सरीवाल्यावर लक्ष ठेवा, माझी व्हरायटी मलाच भेटली पाहिजे, माझी व्हरायटी बदलून आली नाही पाहिजे, ही काळजी घ्या. नर्सरीतच त्याला ड्रिंचिंग करायला लावा, नर्सरीतच फवारण्या करायला लावा. 10 पैसे एक्स्ट्रा द्या. ₹1.40 रोप भेटत असेल माऊली तर ₹1.50 द्या हो. ₹1.30 अपेक्षा करू नका. त्याच्यामध्ये सांगायचं कारण आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर आपलं बियाणं शुद्ध असेल, आपलं बियाणं जर चांगलं असेल तर पुढची माडी बांधायला तयार, म्हणजे चांगलं असू शकतं. जसं मी धरते 968चं धुरीचं बियाणं चांगलं क्वालिटीचं निसून बीज प्रक्रिया करू शेतकऱ्यांना देतोय, कारण मला माहिती आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर नाही बीज शुद्ध दिलं तर पुढची सगळी इमारत ढासळणार आहे. जर पाया पक्का नसेल तर रोपाची 3 वेळा काळजी घ्या. 10 पैसे शिल्लक गेले चालतात, कारण पुढचं नुकसान होणार आहे. आता त्याच्यानंतर तुमचे रोप बुक झाले, त्याच्यावर काळजी घ्यायला लागलं तर 1-2 बेनिव्याची फवारणी ठीक आहे, पुढं लागवडीनंतर असते. आता लागवडी अगोदर ते रोप हार्डनिंग केलं का नाही हे चेक करून घ्या. हार्डनिंग केलं का नाही नर्सरीवाल्याने, बाहेर काढलं का नाही, त्याला ऊन खाऊ दिलं का नाही. नाहीतर आणल्यानंतर तुम्ही शेतात लावल्यानंतर माऊली रोप खराब होतं, आपले पैसे वाया जातात. काही माऊलींनी आमच्याकडून सबस्क्रिप्शन घेतले आणि तरी त्यांनी चुका केल्या, त्यांनी सांगितलेलं टायमिंग वडिलांचा फॉलो केला नाही, त्यांचं रोप मेलं आहे. त्याच्यामध्ये सांगायची गोष्ट, जर तुम्ही 2 पैसे आम्हाला देताय ना, आमचे जर गोष्टी ऐकत नसेल तर आम्हाला पैसा का दिला तुम्ही, हा बी महत्त्वाचा विषय असू द्या. नवीन होते, चुका होतच असतात. जो समोरचा सांगतो तो काही चुकीचं सांगत नसतो. आता तुमचं शेतात रोप आलं तर लागवडी अगोदर रानाला पाणी देऊन घ्या. त्या रोपाला तुमच्या शेतात ड्रिंचिंग करा. त्या ड्रिंचिंगचा व्हिडिओ मी केला आहे, परत बटनला दिसेल. प्रॉपर ड्रिंचिंग कसं करायचं छान व्हिडिओ केला आहे, तर त्याची ड्रिंचिंग करून घ्या माऊली आणि ड्रिंचिंग केल्यानंतर लागवड करा. आता सगळ्यात मोठी पुढची काळजी असते लागवडीचा टाईम. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुपारी उन्हात लावलं आहे, सकाळी लावलं आहे. शेतकरी माऊली 4 वाजता लावा हो, 5 वाजता लावा, रात्री हॅलोजन लावून लावा. मला आठवतं आहे 2008 का 9ला मी 10वीत का 12वीत असेल तर या इकडे हा जो खांबा आहे याच्यावर हॅलोजन लावला होता वडिलांनी, लहान होतो मी. आणि त्या टायमाला मी मार्च महिन्याची लागवड केली होती. तेव्हा मार्च महिन्यात लागवड करणं म्हणजे अग्निदिव्य वाटायचं 2008ला 9ला.
तर अजूनही संध्याकाळी आम्ही लागवड करतो. मजुरीकडे पाहू नका. मजूर जर 5 घंटे काम करत असेल आणि त्यांनी लागवडीच्या दिवशी 3 घंटे काम केलं तरी चालेल, आपल्याला काही अडचण नाही. शांत राहणार. आता जसं संध्याकाळी मी शांत प्रकारे व्हिडिओ करतोय, मला ताण नाही येत, तसं त्या रोपांना ताण देऊ नका. त्यांना संध्याकाळीच लावा, सकाळी पण लावू नका जोपर्यंत ते रात्रभर सेट होत नाही. आता लागवड केल्यानंतर तुमची लागवड झाली, टायमिंग तुम्ही संध्याकाळचं रोप लावून घेतलं, ड्रिंचिंग करून घेतली. आता जेव्हा झाडं सेटल होतील त्याच्यामध्ये 2 एक तर आपल्याला करायचं असतं, थोडेसे 10-12 दिवस झाल्यानंतर एक बेनिवाच्या फवारण्या काढायच्या. त्याचा मी व्हिडिओ केला आहे. त्याला आपण काय म्हणतो, नेमॅटोडपासून काळजी करण्यासाठी काही ड्रिंचिंग वगैरे करायची, वेलम प्राईम वगैरे करून घेऊ शकता. आता त्याला कप टाका किंवा त्याला मातीची भर लावा. जर जास्त उष्णता असेल तर मातीची भर लावू नका. त्याला छोटे छोटे कप टाका मल्चिंगमधून, जी वाफ येणार आहे ती धावू नये म्हणून. आणि जेव्हा बेड केले होते तेव्हा ते बेसल डोसचं मी तुम्हाला सांगितलंच. आता इथून पुढं आपली सुरू होती खरी काळजी. लहान बाळ जन्माला आल्यानंतर जसं आपण त्याला 1 वर्ष 2 वर्षापर्यंत जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्याची काळजी घेतो, तसं या टमाटा पिकाचं आपल्याला आता लहान लेकरासारखी त्याची काळजी घ्यायची आहे. ती काळजी काय आहे, त्याची सकाळ संध्याकाळ, की त्याच्यावर काही कीड आली आहे का, त्याला काही रोग आला आहे का, त्याच्यानंतर त्याचं ड्रिंचिंगचं शेड्यूल जसं आपलं 19-19 सुरू होतं. लागवड झाल्यानंतर 5व्या दिवशी त्याची रेडोमिल गोल्ड, ॲक्टरा आणि चांगल्या क्वालिटीचे ह्युमिक ॲसिड याचं त्याला थोडं थोडं 70-80 ml पाणी म्हणजे एका झाडाला पडेल अशी ड्रिंचिंग करायची. पुढचं शेड्यूल ऑलरेडी पडलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. खूप सारे मागच्या वर्षी शेतातले लाईव्ह व्हिडिओ दाखवले. तर रोग, किडी आणि त्याचं खाद्य हे मेंटेन करत चालायचं. नंतर पुढं बांधणी आहेच. 10 फुटावर बांबू टाका. किती बांबू लागतात तुम्ही मोजून काढा. एका रोमध्ये किती बांबू असतात गुणीला तेवढे, ते काही एवढं आपण लहान नाही आहे. 14 नंबरचा तार वापरायचा असतो. त्याच्यानंतर सुतळी आता 200 रुपये किलो झाली म्हणताय टोमॅटोमध्ये. म्हणजे हे 110ची सुतळी 200, 180, 200-100% गेली, 180+ झाली. तर प्लास्टिक सुतळी आपण वापरू शकतो, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. आता लागवड झाल्यापासून तर पीक काढणीपर्यंत खतं, औषधं, फवारण्या, मुळांवर लक्ष. आकस्मिक मर लागतो, महिना झाल्यानंतर आपलं झाड मोठं होतं आणि कोलमडून पडतं, ती आपली चुकी असते. पाण्याचं योग्य नियोजन, हळूहळू पाणी वाढवत जायचं. हार्मोन्स याचं बॅलन्स करायचं. हार्मोनच्या फवारण्या, ऑक्सिजन, सायटोकायनिनच्या, ड्रिंचिंगच्या, हे सगळं नियोजन करायचं. तरच ते पीक आपल्याला चांगले पैसे देणार आणि आपण बाजारात पिकू शकतो. नाही तर लावू नका टोमॅटो. मी तुम्हाला हात जोडते, जर ह्या सगळ्या गोष्टी होत नसेल तर टोमॅटो लावू नका, दुसरं काहीतरी लावा. मी सरळ आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला बोलतो आहे, कारण की हा जुना अनुभव आहे. लहानपणापासून मी लहानाचा मोठा टोमॅटोमध्ये झाला आहे. आम्ही त्या झाडाला जवळून पाहतो, जवळून लहानपणापासून बघतोय. तोडणं, काय करणं, सगळे कामं केलेले. इवन दो टोमॅटो डोक्यावर बी विकलेले आहेत. त्यामुळे टोमॅटोबद्दल ABCD सगळ्या गोष्टी माहिती आहे. आणि हा व्हिडिओ कळकळीची विनंती, तुम्हाला जर करायचं असेल तरच करा टोमॅटो, नाही तर करू नका. काय होईल एखादं जर आकस्मिक बाजारभाव पडले, जर बाजारभाव मिळाले नाही, काही होऊ शकतं. वार आहे, युद्धाची परिस्थिती. आता एक वेळा 2022ला एकदम 20ला कोरोना येऊन गेला होता, तशी एक्स्ट्रीम कंडिशन आली तर नुकसान होऊ शकतं. किंवा आपल्याला ती झेपवण्याची कॅपॅसिटी तयार झाली पाहिजे. जशी आता आम्ही आमची स्ट्रॉंग कॅपॅसिटी केली की ते बाजाराभाव पडले, कॅरेट जास्त काढायचे, आपला नफा राहून जातो. भले मग 10 लाख नाही राहिला, 1 लाख रुपये तरी नफा राहू शकतो त्या एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये. ही तयारी असेल तरच टोमॅटो लावा, नाही तर अन्यथा टोमॅटो लावू नका. तुमचा आमचा राम करा त्या टोमॅटोला. नको बाबा ते पीक, सरळ कान धरा. नाहीतर मग मी सांगितलं प्रमाणे नियोजन करा. स्वतःच्या मनाचं, अंतरात्म्याचं ऐका. कारण टोमॅटो पीक लय बेकार आहे. जर क्वालिटी ठेवली आणि ओके केलं तर लय बेकार पैसा देतं. बेकार बनेल, बेकार पैसा बी देतं. मी तेच सांगितलं, एक तर फेका नाही तर बँकेत पैसे फेका. ह्या 2च गोष्टी होऊ शकतात. तर एवढा मी कळकळीचा हा व्हिडिओ त्यामुळेच केला आहे की बऱ्याचशा छोट्या छोट्या चुका करता हो तुम्ही. ते टोमॅटो लावून बसताना काहीही प्रयोग करता. कधी दिवसा ढवळ्या बी त्याला पाणी देतात, 12 वाजता ऊन पडले की त्याला पाणी देतात. टायमिंग नाही. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहे, मी त्या शिकवणार आहे हळूहळू. आणि मला थोडा वेळ लागतो, माझे व्हिडिओ कधी लेट येतात. पण मागच्या वर्षीचे माझे व्हिडिओ आहेत पडलेले, तुम्ही पाहू शकता जाऊन. आता जरी वेळ लागायला लागला तरी. तर माझं हेच म्हणणं आहे की काळजी. लहान लेकरू आहे, त्याला जसं घरात आपण मोठं करतो, आईबाबाला आपण म्हणजे जसं मला आईबाबांना मोठं केलं तसं आपण आपल्या लेकरांना मोठं केलं आहे. सिद्धतनुला मी जशी काळजी घेतो तसं प्रत्येकानं आपापली घेतली. तसं ते टोमॅटो आहे, त्याची काळजी घ्या. कळकळीची विनंती, जर एवढं करू शकले तरच टोमॅटो लावा, नाही तर लावू नका. मग 1000 रुपये बाजारभाव येतो का फेकून द्यायची वेळ येतो, त्याच्याकडे पाहूच नका. नको ते कडूचे म्हणा. मग त्याला 1000 रुपये क्रेडिट का भेटो ना. मग ते काय होतं, मग साला 1000 रुपये क्रेडिट भेटल्यानंतर साला माझे टमाटे पाहिजे होते. अरे दादा, तुझी काळजी असली, तू काळजी घेतली तर 1000 रुपये किंवा 100 रुपये किंवा 200 तुझं नुकसान होणार नाही. माझं हे मत आहे.
माझं नेहमी असतं बाजारभावावर तुम्ही जाऊ नका, तुम्ही प्रोडक्शनवर जा. तुम्ही जेवढे टमाट्याचे कॅरेट काढणार कमी कॉस्टिंगमध्ये तेवढा तुमचा फायदा होणार. तर असो, व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. व्हिडिओ वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि कडक बोलणं आहे माझं, लागलं तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही शेअर करा ज्यांना टमाटे लावायची हौस आहे, की बाबा हा पहिला व्हिडिओ पाय, नंतरच निर्णय घे. नाही तर रोप बुकिंग केला असं कॅन्सल कर, घरी येऊन आले लग्न काय, एवढंच माझं म्हणणं असणार आहे. आरामशीर लग्न काय, डोक्याला हेड्या घेऊ नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थोडंसं हार्ड बोललो असेल तर माफी असावी, पण मी खरं बोललो हे अनुभवाचे बोले. तर धन्यवाद मंडळी, राम राम.